गोकुळ सोबत गोकुल. कोल्हापूर जिल्ह्यातील मुधाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार के.पी. पाटील आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी के.पी. पाटील यांच्या साथीनं राधानगरीत पक्षाला नक्कीच ऊर्जा मिळणार आहे, पक्षाची ताकद वाढणार आहे. तुम्हा सर्वांच्या साथीनं पक्षाची ताकद वाढली, याचं मला समाधान आहे. या निमित्तानं सर्वांनी समन्वयानं मिळून मिसळून काम करा, असं आवाहन केले. मुश्रीफ म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगून त्यांनी आमच्याशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीत 1,00,000 मतं मिळाली. त्यांच्यासाठी त्यांनी आजचा निर्णय घेतला. के.पी. पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे. राधानगरी बुदळगड मतदारसंघात आम्हाला ताकद मिळाली. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यामुळेच आज हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता आहे. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यातील वाद मिटवला गेला पाहिजे. मी या दोघांनाही पक्षाबाहेर सोडणार नाही, असा निर्धार यावेळी मुश्रीफ यांनी बोलून दाखवला. के.पी. पाटील यावेळी म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवताना मोठ्या साहेबांना सांगून इतर पक्षात प्रवेश केला. अनेक जण आम्हाला सोडून गेले, काही जण अपक्ष लढले. राधानगरी तालुक्याने आम्हाला साथ दिली. आमचं भविष्य काय असं विचारलं जातं. आमचं एकच भविष्य आहे की अजितदादा यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.